दुकानात सेंट गोबेन कंपनीच्या बनावट मालाचा पर्दाफाश, चाळीसगाव रोड पोलिसांची मोठी कारवाई. धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरात बांधकाम साहित्याची विक्री करणाऱ्या एका दुकानावर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या दुकानात सेंट गोबेन या नामांकित कंपनीच्या नावाने बनावट साहित्याची विक्री होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. यानंतर कंपनीचे अधिकारी आणि पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत बनावट माल जप्त केला आहे. धुळ्यातील चाळीसगाव रोड परिसरातील युनिटी सेल्स या दुकानात बांधकाम आणि इंटिरियरसाठी लागणाऱ्या सेंट गोबेन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीच्या साहित्याची हुबेहूब नक्कल करून विक्री केली जात होती. या संदर्भात कंपनीचे फील्ड एक्झिक्युटिव्ह सरफराज तांबोळी यांना गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर त्यांनी तात्काळ धुळ्याचे पोलीस अधीक्षक आणि चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तक्रार दिली. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार चाळीसगाव रोड पोलिसांच्या एका विशेष पथकाने संबंधित दुकानावर अचानक छापा टाकला. या कारवाई दरम्यान दुकानातून सुमारे 15,000 रुपये किमतीचा सेंट गोबेन कंपनीचा बनावट माल जप्त करण्यात आला. ग्राहकांची फसवणूक करणारे या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणी पुढील कायदेशीर तपास करत आहेत. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. मेरा नाम सरफराज अब्दुल रऊफ तांबोली, मैं सेंट गोबेन इंडिया प्राइवेट लिमिटेड से आया हूँ. सर हमको इन्फॉर्मेशन मिला था यूनिटी सेल्स के अंदर डुप्लीकेट माल मिल रहा है. तो हम आए, चालीसगांव पुलिस स्टेशन के अंदर साहब से मिले. उनको बोले ऐसा इधर डुप्लीकेट माल मिलता है, उनको बताया. तो उन्होंने बोला ठीक है, एसपी साहब का परमिशन लाओ. एसपी साहब से परमिशन लिए, फिर साहब के पास गए. साहब ने हमको स्टॉप किए. एक पीएस है और 3 कांस्टेबल, ऐसा करके हम आए, गाड़ी सरकारी गाड़ी से आए. और फिर दुकान में रेड किया, हमारी वो पहचान बताए. दुकान में रेड किए तो हमको डुप्लीकेट माल मिला. हमारा गोल्डन कलर का माल है जो जीपे में एक्सपोर्ट करके आता है, वो माल इधर डुप्लीकेट मिला. अंदाजे किती पैशाचा माल भेटला आम्हाला? 14-15 हज़ार का.